नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण निफ्टीचं प्रिडिक्शन करणार आहोत उद्यासाठी. तर आजचं मार्केट जर बघितलं तर आजचं मार्केट एक बुलिश आणि साइडवेज. ठीक आहे. माझा आजचा प्लॅन होता, आजचे बायस मी ठरवले होते की माझे बायस राहणार आहेत बिअरिश, राईट. तर मग मी बिअरिश ट्रेड बघत होतो, बिअरिश ट्रेड शोधत होतो की जेणेकरून मला एक बिअरिश ट्रेड मिळेल. पण मला बिअरिश ट्रेड कुठल्याही कंडिशनमध्ये मिळाला नव्हता. तर आजचं ट्रेडिंग सेशन होतं ना, तर मी एक प्लॅन पण केला होता बिअरिश साईडचा. जेव्हा ही कॅन्डल तयार झाली, ठीक आहे, ही कॅन्डल तयार झाली तेव्हा ही जेव्हा कॅन्डल तिचा लो ब्रेक केला तेव्हा मी एक ट्राय केला की इथे एक बेरिश ट्रेड भेटेल मला. तर आज ओव्हरऑल मला लॉस झालेला आहे, साधारण 1600 रुपयाचा एक लॉस आहे. 1600 रुपयाचा लॉस बुक केलेला आहे आज. तर हरकत नाही. कालच्या सेशनमध्ये एक 1700 रुपयाचा एक प्रॉफिट झालेला आहे आणि आजच्या सेशनमध्ये तोच एक लॉस आपण जो 1700 होता तो आपण एक लॉस फेस केलेला आहे. हरकत नाही. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर जर आलो तर वन डेच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला मी गोष्टी क्लिअर करतो. नेमकं आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर कसं ॲनालिसिस करू शकतो उद्यासाठी. तर आजचं सेशन कसं गेलं तुम्हाला ते जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर वेल अँड गुड. मला ती थोडं समजेल की नेमकं आजचं सेशन तुमच्यासाठी बुलिश गेले, बिअरिश गेले, लॉस मेकिंग झाले की प्रॉफिट झालं ते मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही बघितली तर एक बजेटची रेड कॅन्डल तयार झाली होती. बजेटच्या रेड कॅन्डल नंतर, बजेटच्या रेड कॅन्डलच्या आधी, राईट, मी माझ्या 2 किंवा 3 सेशनमध्येच मी डिस्कस केलेलं होतं. बजेटच्या दिवशी सुद्धा डिस्कस केलेलं होतं की 2 फेब्रुवारीला एक रॅली येणार आहे. ठीक, 2 फेब्रुवारीला रॅली येईल, ती 300 पॉईंट, नंतर 350 पॉईंट, नंतर ती येते तुमची 500 पॉईंट, त्याच्यानंतर येते तुमची 1000 पॉईंट, राईट. एवढी रॅली येऊ शकते मार्केटमध्ये, निफ्टीमध्ये एवढी रॅली येऊ शकते. आणि तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर 2 फेब नंतर 3 फेब ह्या 2 दिवसात आपली रॅली कव्हर झालेली आहे. चला ठीक आहे. तर आता येणारे सेशन्स कसे असतील ते आपण डिस्कस करून घेऊ. जर तुम्ही बघितलं तर व्हॉल्यूम आपल्या ईएमएच्या खाली क्लोज झालेला आहे. कदाचित उद्या एक थोडा आपल्याला बिअरिश साईड आपल्याला ट्रेड भेटू शकतो. लेट्स सी, बघू काय होतं काही नाही. थोडं बिअरिश साईड, मी परत एक बिअरिश साईडच बघतोय. त्याच्या मागचं रिझन असं आहे की जर इन केस मार्केट जर त्याचा लो ब्रेक केला, ठीक आहे, आजच्या सेशनचा लो ब्रेक केला, तर मार्केटमध्ये एक झोन आहे. ठीक आहे, एक झोन आहे, तो झोन त्याच्याकडे पडलेला आहे जो अनफिल्ड आहे, राईट. तो झोन जो आहे ना तो अनफिल्ड आहे. तो मार्केटने एकदा फील्ड केला ना तर मग आपण म्हणू शकतो की आपल्याकडे जे बॉटम तयार होत होते ना मित्रांनो, जो बॉटम तयार झालाय 24,500, 650, आय थिंक 600, 650, 550, जो बॉटम तयार झालाय ना, तो बॉटम आपल्यासाठी व्हॅलिड कन्सिडर केला जाईल. आता आपल्याकडे ना ह्या रेंज पासून तर ह्या रेंज पर्यंत, ठीक आहे, आपल्याकडे सॉरी ह्या रेंज पासून तर ही रेंज पर्यंत आपल्याकडे एक झोन आहे जो मार्केटला फील करणं इम्पॉर्टंट ठरणार आहे. जर हा फील करून मार्केट अपसाईडला गेला ना तर मग आपण त्या गोष्टी म्हणजे आपल्यासाठी त्या क्लिअर होऊन जातील, जेणेकरून येणारा जो ट्रेंड राहील तर मग तो आपल्याला अपसाईड जायला मोकळा राहील. जर इन केस अपसाईड बी गेला, टॉप पण मारला मार्केटने, तर तो मार्केट हा जो गॅप आहे ना, हा गॅप फील करायला येऊ शकतो, जसं हे प्रिव्हियस सेशन झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण बघून घेऊ ईएमए. जर ईएमए जर बघितला तुम्ही तर हा तुमचा आहे ईएमए 200, हा ईएमए आहे तुमचा 100, हा ईएमए आहे तुमचा 50. ठीक आहे. मार्केट 200च्या वरच्या साईडला आहे आणि 100 आणि 50 मध्ये ट्रेड करते. ठीक आहे, 100 आणि 50 मध्ये ट्रेड करते. आता ज्या वेळेस 100 आणि 50च्या मध्ये मार्केट असेल, ठीक आहे, ज्या साईडला ब्रेक आउट करेल किंवा ब्रेक डाऊन करेल त्या साईडला आपण ट्रेड कॅप्चर करू शकतो. ठीक आहे. आत्ताच्या सिनेरिओमध्ये एक गोष्ट अशी दिसते की मार्केटने होल्ड केलेला आहे आपल्या 50 आणि 100 ईएमए मध्ये. ठीक, जर इन केस उद्याचा सेशन जर इन केस हा हाय ब्रेक करेल तर आपण प्रिव्हियस डेची म्हणजे 3 फेब्रुवारीची जी कॅन्डल आहे, जी 1200 पॉईंटची कॅन्डल आहे, तिचा आपण 50% मार्क करून घेऊ, जेणेकरून आपण तिथे अपसाईड जाऊ शकतो, तिथून एक आपल्याला रिव्हर्सल प्लॅन होऊ शकतो, राईट. आता नेक्स्ट, आता आपण बघून घेऊ, जर इन केस मार्केट याच्या खाली आला, राईट, ह्या लोच्या आजच्या लोच्या जर मार्केट खाली येत असेल तर आपल्यासाठी कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट राहतील ते आपण बघून घेऊ. जर तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन घेतली, हॉरिझॉन्टल लाईन ह्या पीकच्या हायला जर ठेवली तर तुमच्याकडे एक लेवल निघते जी तुमची आहे, सॉरी, ती तुमची आहे 25,455.50. ठीक आहे, ही एक लेवल आहे जी तुम्हाला इम्पॉर्टंट सपोर्ट म्हणून आता काम करू शकते. आता जर इन केस तुम्हाला अजून ही गोष्ट रिफाईन करून घ्यायची असेल, अजून एक स्ट्रॉंग सपोर्ट जर मार्क करून घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ही बॉडीज कन्सिडर करा आणि तुमच्याकडे अजून एक लेवल निघते 25,420. ठीक आहे, मग तुमच्याकडे आता 2 लेवल आहेत, 25,455 जी अप्पर बँड राहणार आहे आणि 25,420 ही आपली लोअर बँड राहणार आहे. याच्या जवळ जर मार्केट येत असेल तर मार्केटमध्ये आपल्याला एक राईज म्हणजे एक अपसाईड रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. हरकत नाही, ती रॅली एकदम मोठी असेल किंवा लहान असेल, किंवा ती रॅली फेल होऊन ही रॅली फेल होऊन मार्केट एक डाऊन साईड प्लॅन होऊ शकतो. 200 EMA चा सपोर्ट किंवा आपला हा जो हाय आहे 2 फेब्रुवारीचा, त्या हायकडे मार्केट येऊ शकतं. ठीक आहे, कधी जेव्हा हा लो ब्रेक होतोय तेव्हा. आता ही कॅन्डल बनलेली आपली, ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल बनलेली आपली. आता ही सीआरटी कॅन्डल पण असू शकते. ठीक आहे, सीआरटी कॅन्डल पण असू शकते, कॅन्डल रेंज थेरी असते, ती पण असू शकते. पण आपल्याला त्या गोष्टी इथं मी तेवढं हे केलेल्या नाहीत, ज्या गोष्टी फॉरेक्स वगैरे मध्ये चालतात त्या गोष्टी आपण इथं डिस्कस करणार नाही. पण ऍक्च्युअली जर बघायला गेलं तर ही सीआरटी कॅन्डल आहे. सीआरटी कॅन्डल जेव्हा बनते तेव्हा मार्केट त्याचा नेक्स्ट हाय जो असतो, सीआरटी कॅन्डल जर बनली त्याचा नेक्स्ट हाय असतो, तिकडे मार्केट अप्रोच करत असतं, राईट. तर मला नाही वाटत पण मार्केट एवढं अपसाईड जाईल, पण बघू शकतो आपण, हरकत नाही. काय होतं, कोणतं सेशन कसं जातं आपल्याला त्यावर डिपेंड आहे.
आता जर तुम्ही आले 1 अवर चार्टला तुम्हाला आता गोष्टी क्लिअर होतील, त्या तुम्हाला मी सांगून देतो. एक मिनिट, आपण हे EMA बंद करू, व्हॉल्यूम बंद करू. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि इम्पॉर्टंट गोष्ट, जोपर्यंत जोपर्यंत हा बॉक्स निघत नाही, ठीक आहे, हा बॉक्स असेल किंवा एक ट्रायंगल असेल, जोपर्यंत हा बॉक्स निघत नाही तोपर्यंत मी म्हणतो मार्केटमध्ये नो ट्रेड म्हणून तुम्ही ऑब्झर्व करा की आज ट्रेडिंगच करायची नाही. मी ठरवलं होतं काल ट्रेड नाही करायचा, केला गेला. मी ठरवलं होतं आज ट्रेड नाही करायचा, आज केला गेला. हे जे डिसिप्लिन असतं ना मित्रांनो, हे जे डिसिप्लिन असतं ना, ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. डिसिप्लिन महत्त्वाचं असतं. माझ्याकडनं सुद्धा काही वेळेस गोष्ट माझ्या पण हातात राहत नाही, माझ्या पण कंट्रोलमध्ये राहत नाही, की मी तिथं ट्रेड घेऊन घेतो आणि ट्रेड घेतल्यानंतर मला हा लॉस फेस करावा लागतो. हरकत नाही. इट्स अ पार्ट ऑफ गेम. जो होणारच आहे, त्या गोष्टी होणारच आहेत. तुम्हाला जर लॉस होत असेल, ठीक आहे, तर तुम्हाला प्रॉफिट पण होतो. ठीक आहे. मग प्रॉफिटमधून थोडाफार लॉस द्यायला हरकत काय? काहीच नाही. ठीक आहे. त्यामुळे हरकत नाही. काल 1600 आले, 1700 आले, आज 1600 गेले. हरकत नाही. चला. तर एक गोष्ट अशी आहे, की जोपर्यंत आता ही ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही. ठीक आहे. इथे ट्रेंड लाईन मार्क करा किंवा इथे एक बॉक्स मार्क करा. आता ट्रेंड लाईन बॉक्स. ट्रेंड लाईन कदाचित फेक तुम्हाला मूव्ह देऊ शकते, राईट? पण तुम्हाला बॉक्स पॅटर्न जो आहे, तो बॉक्स पॅटर्न अबे साले नीचे क्यों जा रहा है? बॉक्स पॅटर्न जर आहे ना, तुम्हाला बॉक्स पॅटर्न एक चांगल्या पद्धतीचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन एक स्ट्रेट देऊ शकतो. जर इन केस ब्रेकडाऊन होत असेल, तर ह्या वीकला तेवढं आपल्याला इम्पॉर्टन्स देणार नाही. आपण डायरेक्ट ह्या लेवलला इम्पॉर्टन्स देऊ. कदाचित इथून मार्केट डायरेक्ट ह्या लेवलला येऊ शकतं किंवा मार्केट डायरेक्ट डाऊन साईड सुद्धा ओपन होऊ शकतं उद्या. एक अजून आहे, कदाचित मार्केट उद्या गॅप अप होऊ शकतं. चान्सेस मला वाटतायत. ठीक आहे. गॅप अप होऊ शकतं किंवा आता गॅप डाऊन न्यूजवर डिपेंड आहे. पण मला असं वाटतं गॅप अप थोडंफार पॉईंटने व्हायला हवं. ठीक आहे. तर लेट्स सी काय होतं काही नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला आता हे बघा, याचा हाय पण तुम्हाला देऊनच देतो मी. हाय असेल नसेल तो, जो असेल तो. ठीक आहे. तुम्ही इथं आले, याचा हाय मार्क केला, इथं आले, याचा लो मार्क केला. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्केट इथं कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आजचं जे सेशन होतं ना, ते 25,800, ठीक आहे, आणि 25,700 या दोघं ठिकाणी ओआय इतका भयंकर होता. ठीक आहे. वरती जर 1 करोड असेल तर खाली 1 करोड आला, लगेच मार्केट खाली आलं, मार्केट परत वर गेलं, इथं परत 1.5 करोड झाला, इथून परत मार्केट डाऊन साईडला आलं. त्याचे तुम्ही चेक पण करू शकता नेमकं मार्केट कसं सस्टेन करत होतं खाली वरती, दोघीकडे चालत होतं मार्केट. आणि चॅनल पॅटर्न चांगलं काम केलं. चॅनलला आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं, वरती गेलं, खाली आलं. चॅनल पॅटर्नला चांगला रिस्पेक्ट दिलेला मार्केटने. तर चॅनल पॅटर्न सुद्धा एक तुम्ही इम्पॉर्टंट चॅनल पॅटर्नला सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. आता तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा ही लेवल ब्रेक होईल ना, 25,638 लेवल ब्रेक होईल ना, तेव्हा बघा ही लेवलपर्यंत मार्केट सस्टेन करतंय का नाही, आणि मार्केटला करायलाच पाहिजे. कारण मार्केटकडे तुम्ही जर बघितलं तर ह्या लोपासून तर इथंपर्यंत मार्केटकडे एक 350-450 पॉईंटचा एक गॅप पडलेला आहे. तो मार्केटने फील करून मार्केटला अपसाईडला जायचं असेल तर मार्केट 100% अपसाईडला जायला पाहिजे. कधी पण हा गॅप फील झाल्यानंतर. कारण पुढचे सेशन मग परत अजून गॅप फील करेल, मग परत 25,000ची लेवल आपल्याला बघायला मिळेल, परत आपला पोर्टफोलिओ रेटमध्ये जाईल, परत त्या गोष्टीच परत जैसे ते आपल्याला बघायला मिळू शकतात. ठीक आहे. तर हे आपलं सिंपल निफ्टीचं अनालिसिस होतं, जे 1 डे आणि आपण 1 अवरच्या टाइम फ्रेमवर केलेलं आहे. 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवर सेम कंडिशन आहे. जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही, जोपर्यंत हा झोन निघत नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये कुठलाही ट्रेड पंच करू नका. एकंदरीत मी तरी म्हणतो, जोपर्यंत हा झोन निघत नाही तोपर्यंत, आणि मी सुद्धा ती गोष्ट बघणार आहे. ठीक आहे. आता आपण ही जर ट्रेंड लाईन मार्क केली तर ही ट्रेंड लाईन तेवढी व्हॅलिड राहणार नाही. पण ट्रेंड लाईनवर थोडं काम करू नका. बॉक्स ब्रेकआउट आहे, ब्रेकडाऊन आहे, तो फॉलो करा, त्यानुसार फॉलो करा. आणि जर मार्केटमध्ये जर बघितलं, तुम्हाला एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आपल्याला आता बघायला मिळतो आहे, जो आपल्यासाठी 26,000ची जी लेवल आहे आपली, ठीक आहे, 26,000ची जी लेवल आहे त्या लेवलकडे आपल्याला तो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स बघायला मिळतोय. 26,255 आणि 26,300 पॉईंटचा हा जो गॅप आहे, तो मार्केट आता कदाचित रिस्पेक्ट करेल. मार्केट इथून एक अपसाईड, कारण ऑलरेडी टेस्ट झालेला आहे. 1 2 3 4 ते 5 किंवा 6दा टेस्ट झालेला आहे. तर तो याला जर रिफाईन केला ना, तर 6 एकदा टेस्ट झालेला आहे. 50% आपण टेस्ट केलं गेलेलं आहे मार्केटचं. आता मार्केट कदाचित ह्या ठिकाणी आल्यानंतर मार्केट एकदम स्टेडी थांबू शकतं. ठीक आहे. एक मार्केट थांबायला पाहिजे, होल्ड करायला पाहिजे, मार्केटने एक अपसाईड मूव्ह द्यायला पाहिजे, राईट? या गोष्टी होऊ शकतात येणाऱ्या सेशन्समध्ये. तर ही गोष्ट आहे. नंतर तुम्ही बघू शकता गोल्ड आणि सिल्वरमध्ये पण एक चांगली रॅली आलेली आहे, ती आपण डिस्कस करून घेऊ. एक मिनिटं. गोल्ड 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 इथं थोडं चलो इथं इथं बघू. 15 मिनिटाला जर आलो तो हे बघा, गोल्डमध्ये चांगली रॅली आलेली आहे. गोल्डमध्ये आता सध्या 2% रॅली झालेली आहे. सिल्वरमध्ये पण सुद्धा एक चांगली रॅली येताना दिसते आपल्याला. अरे यार, मी गोल्डच्या लेवल मार्क केलेल्या होत्या. इधर आहे रे. ठीक हरकत नाही. बघा, सिल्वरची पण एक लेवल मार्क केलेली होती. या ठिकाणी अपसाईड जाईल, अपसाईड गेलं, इथं होल्ड केला, होल्ड झाला, तो ब्रेक झाला, टेस्ट झाला. आता परत एक आपल्याला नवीन ह्या रेंजचा नवीन हाय आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. या रेंजचा आपल्याला नवीन हाय बघायला मिळू शकतो, कारण तुमचा इथे ऑर्डर ब्लॉक पण होता. ऑर्डर ब्लॉकला रिस्पेक्ट पण दिलेला आहे. ऑर्डर ब्लॉक टेस्ट पण झालाय. ऑर्डर ब्लॉक वीक होता, त्याच्यामुळे मार्केट सस्टेन करेल अपसाईडला. लेट्स सी काय होतं काही नाही माहीत नाही. पण येणारं चायनाची काहीतरी न्यूज आलेली आय थिंक, मी वाचलं नाही ते. तर आय थिंक चायनाने परत गोल्ड बाय केलं असं काहीतरी आहे. बट ती कन्फर्म नाही आहे. ती कन्फर्म असेल काही तर मी तसं अपडेट करतोच. तर त्या गोष्टी पण बघत चला.
नेमकं काय अपडेट येतात काही नाही ते. तर ठीक आहे, हरकत नाही मित्रांनो. ही आपलं निफ्टीचं ॲनालिसिस होतं आजचं. नंतर गिफ्ट निफ्टी आहे, हरकत नाही. आपलं निफ्टी तर एका रेंजमध्येच आहे. ठीक आहे, रेंजमध्येच आहे. रेंजचं ब्रेकआउट डाऊन जे असेल नसेल ते झालं की त्याच्यानंतर आपण प्लॅन करू. ठीक आहे. तो चलो गाईस, थँक्यू सो मच सेशनला जॉईन झाल्याबद्दल, सेशन बघितल्याबद्दल. बघणार, नक्कीच बघणार. कमेंट करा, कमेंट नक्की करा आजचं सेशन कसं झालं तुमचं. हां, अजून एक राहिलं तर हां, बघा हा डेटा राहून गेला माझ्याकडून सांगायचा. ठीक आहे. तर या डेटामध्ये एक गोष्ट अशी आहे, ती मी तुम्हाला सांगतो. हे बघा, या डेटामध्ये हा तुमचा आहे 3 फेब्रुवारीचा डेटा. ठीक आहे. यामध्ये ना ही ही जी हा जो कॉलम आहे, हा प्रोचा कॉलम आहे. हा कॉलम आहे FII, हा कॉलम आहे DII. दिस इज अ क्लायंट. ठीक आहे. यामध्ये ना एक गोष्ट बघायला मिळते, की जेव्हा 1200 पॉईंटचा गॅप अप ओपन झाला, तेव्हा आपले जे प्रो होते त्यांनी 19% शॉर्ट कट लावून दिलेला आहे. ठीक आहे. ते आय थिंक एक मिनिट, ते आय थिंक नाही, सॉरी, ते 48.79च्या लेवलला ट्रेड करत होते. ठीक आहे, पर्सेंटेजला ट्रेड करत होते. पण त्यांनी 1200 पॉईंटच्या रॅलीमध्ये त्यांनी 19%चा त्यांचा प्रॉफिट येतो तो बुक करून मोकळे झालेले. ठीक आहे. पण जर तीच गोष्ट बघितली तर तुमच्याकडे FIIsने 5% खरेदी केली होती. कधी? 3 फेब्रुवारीला. 3 फेब्रुवारीला प्रो एक्झिट करतायत आणि FII येत आहेत, म्हणजे ही जी त्यांची पोझिशन आहे, ही पोझिशन आता ते FIIsला देत आहेत, म्हणजे FII त्यांची पोझिशन आता बिल्ड करतायत. असं सिनेरिओ 3 फेब्रुवारीच्या डेटामधून निघून येतोय. आता आज आहे 4 फेब्रुवारी. आजच्या डेटावरून आपल्याला कुठली गोष्ट आपल्याला बघायला मिळू शकते ते आपण बघूच, नक्कीच बघू. पण एकंदरीत आजच्या सेशनवरून वाटतंय की FIIsने थोडंफार खरेदी केलेली असावी, किंवा प्रो, किंवा मग हे दोघं न्यूट्रल असतील. बाईंग आज फक्त क्लायंटनेच केलेली असावी, असं मला एकंदरीत वाटतं. लेट्स सी, बघू काय होतं काही नाही. डेटा काय येतो त्याच्यावर डिपेंड आहे. 16वर त्यांची पोझिशन नेली, लॉंगची पोझिशन, आणि स्टील 83वर अजून शॉर्टची पोझिशन आहेच. याच्यामध्ये जर याच्यात वाढ व्हायला पाहिजे. ठीक आहे, याच्यात घट होती, याच्यात कमी व्हायला पाहिजे, याच्यात वाढ व्हायला पाहिजे. चलो ठीक आहे, हरकत नाही. तर गाईज, हे आपलं निफ्टीचं सेशन, निफ्टीचं ॲनालिसिस, चांगल्या पद्धतीचं ॲनालिसिस, सिंपल ॲनालिसिस ठेवलेलं होतं. आपण कुठल्याही पद्धतीचं जास्त कॉम्प्लिकेटेड ॲनालिसिस करत नाही. तर सेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. चलो, थँक्यू.